अनुभव, अध्ययन आणि नवोन्मेष यांचा संगम असलेल्या, उद्योजक घडवण्याच्या प्रवासातील प्रेरणास्थान असलेल्या, तसेच विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या आपल्याच विद्यार्थी विकास केंद्राच्या कार्यवाह आणि उद्योजकता कक्ष प्रमुख माननीय डॉक्टर ज्योतिताई गोगटे मी यांना विनंती करतो की आपण समितीच्या उद्योजकता सेलबद्दल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करावं. गुड मॉर्निंग. औपचारिक इंट्रोडक्शन करायच्या अगोदर एक मला छोटीशी गोष्ट सांगावीशी वाटते आहे. ती म्हणजे हा आजचा जो कार्यक्रम आहे हा विद्यार्थ्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असल्यामुळे हा आपला कार्यक्रम या भावनेतून हा उभा झालेला आहे. आणि व्यवसायामध्ये सुरुवात ही पैसा किंवा योजनेनीच होत नाही, तर ती आपुलकेनी एकत्र काम करणाऱ्या माणसांपासून होते. आणि आजच्या या समितीच्या विद्यार्थ्यांनी ती एम्पथी दाखवून त्या कृतीमधून ही संपूर्ण दाखवली आहे. या सर्व भावी नेतृत्व दाखवणाऱ्या सगळ्या विद्यार्थ्यांचं मी मनापासून कौतुक करते. आज थोडासा अटेंडन्स जरा कमी वाटतो आहे, बहुतेक थोडासा रविवार त्यांचा घेतला गेल्यामुळे असेल किंवा काल रात्री जरा जास्ती काम करत असल्यामुळे असेल, पण होपफुली येतील मुलं. आपले आदरणीय कृषी AI क्रांतीचे जनक आणि मार्गदर्शक पद्मश्री श्री प्रतापरावजी पवार, भारताच्या पहिल्या सुपर कॉम्प्युटर परमचे आर्किटेक्ट विवेकजी सावंत, नैसर्गिक शेतीचे प्रवर्तक सत्यजितजी हंगे, कन्फेक्शनरी उद्योगातील प्रेरणास्थान हर्षलजी मोर्डे, विविध क्षेत्रातील अनुभवसंपन्न मार्गदर्शक, समर्पित विश्वस्त कार्यकर्ते आणि समितीचे भावी उद्योजक विद्यार्थी, आपल्या सर्वांचे या उद्योजकता परिषदेमध्ये मनापासून स्वागत. आजच्या या उद्योजकता परिषदेची यावर्षीची संकल्पना आहे एंटरप्रेन्योरशिप 2.0 ह्यूमन विजडम ॲक्सिलरेटेड बाय AI. कालची एंटरप्रेन्योरशिप म्हणजे पारंपरिक उद्योजकता आणि एंटरप्रेन्योरशिप 2.0 म्हणजे केवळ उद्योग करणं नाही, तर त्याच्यामध्ये इनोव्हेशन, टेक्नॉलॉजी, AI, ह्यूमन विजडम आणि सोशल इम्पॅक्ट यावरती आधारित असलेली ही उद्योजकता. ह्यूमन विजडम आपल्याला विचार करून योग्य निर्णय घ्यायला शिकवते, तर AI या निर्णयांना एक वेग देऊन नवी शक्यता निर्माण करतं. आजच्या या सतत बदलणाऱ्या काळामध्ये मानवाची जिज्ञासू वृत्ती आणि शिकण्याची तयारी आणि त्याच्याचबरोबर AIचा प्रभावी वापर नव्या संधी निर्माण करतो, त्यातून परिवर्तन घडवतो आणि खऱ्या अर्थाने मूल्यनिर्मिती होते. आज विद्यार्थी सहाय्यक समितीच्या आपल्या 10 वसतिगृहांमध्ये 1380 पेक्षाही जास्त विद्यार्थी आहेत. निदान 10% विद्यार्थी संधी निर्माण करणारे, सामाजिक बांधिलकी असणारे आणि स्वावलंबी उद्योजक घडवण्याचे आपण हे उद्दिष्ट आपल्या थिंक टँकमधून ठेवलेलं आहे. या 4 वर्षापूर्वी सुरू झालेल्या आपल्या एंटरप्रेन्योरशिप सेलसाठी समितीचे दूरदर्शी अध्यक्ष श्री माननीय प्रतापराव पवार सर यांनी 1.5 कोटी रुपयाची भरीव आर्थिक मदत दिली. हा निधी त्यांच्या आई शारदाबाई गोविंदराव पवार यांच्या स्मरणार्थ, की ज्यांनी त्यांना उद्योजकतेचा मार्ग दाखवला आणि मूल्याची शिकवण दिली.
आज याच विचारधारेने विद्यार्थ्यांमध्ये स्वावलंबन, उद्यमशीलता आणि समाजाभिमुख नेतृत्व विकास करण्यासाठी या एंटरप्रेन्योरशिप हा कार्यरत आहे. आम्ही विद्यार्थ्यांना कमवा शिकामधून उद्योग जगाशी जोडतो, उद्योजकतेची नवी दृष्टी देतो, निरीक्षण करायला शिकवतो, स्वतंत्र विचार करायला प्रवृत्त करतो, स्वतःच्या क्षमतेशी जुळणारा असा मार्ग शोधायला मार्गदर्शन करतो. कारण योग्य विचार, धाडस आणि मेहनतीची जोड मिळाली ही संधी आपोआप स्वतः तयार करता येते. एंटरप्रेन्योरशिप सेलमार्फत विद्यार्थ्यांसाठी एक आम्ही आपल्या ह्या बिल्डिंगच्या मागच्या बाजूला एक ऑर्गॅनिक शेतीचा प्रकल्प राबवला आहे. या प्रकल्पामधून विद्यार्थ्यांनी पेरणीपासून काढणीपर्यंत संपूर्ण शेती प्रक्रिया अनुभवली आहे. शिवार फेरी, मॉडेल फार्म्स यांना भेटी आयोजित करून त्यांना यशस्वी शेतकऱ्यांकडून शेतीतील प्रत्यक्ष ट्रिक्स ऑफ द ट्रेड हे समजून घेण्याची संधी दिली. या प्रक्रियेमधून विद्यार्थ्यांना समजले की शेती ही केवळ शारीरिक मेहनत नसून योग्य नियोजन, निरीक्षण आणि व्यवस्थापनावर आधारित अशी शास्त्रशुद्ध प्रक्रिया आहे आणि ऑर्गॅनिक शेती ही शाश्वत आणि उद्योजकीय संधी आहे. आणि याचाच एक भाग म्हणून या मुलांना आम्ही एक दिवाळीची असाइनमेंट दिली होती. ही असाइनमेंट विद्यार्थ्यांना त्यांच्या गावाकडे एक वेगळ्या दृष्टिकोनातून बघायला, निरीक्षण करायला आणि उद्योजकीय संधी निवडायला हा भाग पडला. तसेच विद्यार्थ्यांनी शेतकरी, दुकानदार, बचत गट, स्थानिक उद्योजक यांच्याशी संवाद साधून गावातील शेती, रोजगार, बाजारपेठ आणि संधींचा अभ्यास केला. निरीक्षण, अनुभव आणि डेटाच्या आधारे त्यांनी समस्या ओळखल्या आणि त्याच्यामधूनच त्यांनी संधीही शोधल्या. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांसाठी खरोखर अतिशय अनुभव देणारी ठरली आणि त्यांनी जाणलं की गावामध्ये ही संधी आहेत, पण ती बघण्याची एक वेगळी दृष्टी लागते. समितीमध्ये आम्ही विद्यार्थ्यांना फक्त मार्गदर्शन देत नाही, तर त्यांच्या मेहनतीवरती विश्वास ठेवतो. जे विद्यार्थी प्रामाणिकपणे व्यवसाय सुरू करतात त्यांना व्याजमुक्त बीज भांडवल दिलं जातं आणि हे विद्यार्थी स्वतः आपला व्यवसाय सुरू करतात, उभा करतात, सक्षमपणे तो पुढे नेतात आणि नंतर त्यांना त्यांच्या फायद्यामधून ती रक्कम ते परत करतात आणि हीच रक्कम पुढे इतर गरजू आणि मेहनती विद्यार्थ्यांसाठी वापरली जाते. अशा अनेक त्यांच्यासारख्या नव्या स्वप्नांनासुद्धा एक दिशा मिळते. मदतीमधून विश्वास, विश्वासातून जबाबदारी आणि जबाबदारीतून स्वावलंबन हीच आमच्या समितीची एक खरी ओळख आहे. समितीच्या विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत पुन्हा एकदा पद्मश्री प्रतापरावजी पवार त्यांनी कृषी आणि AI उपक्रमासाठी म्हणून पुन्हा एकदा ॲग्री उद्योजक मिळवण्यासाठी किंवा तयार करण्यासाठी पुन्हा एकदा 1.5 कोटीची आम्हाला देणगी दिली. आणि या उपक्रमाअंतर्गत मागील बाजूस एक ॲग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामती आणि बायफ यांच्या सहकार्याने एक 1/2 एकर जागा आम्ही डेमॉन्स्ट्रेशन आणि इनोव्हेशन पार्क, इनोव्हेशन फार्म असा आम्ही उभारण्याचं ठरवलं आहे. या फार्मवरती आधुनिक शेती, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण प्रयोग, नवे विचार, AI आधारित निर्णय सहाय्य प्रणाली याचा वापर करून समस्यांकडे एक वेगळ्या नव्या दृष्टीने बघण्याची
आणि उपाय शोधण्याची ही प्रक्रिया राबवली जाईल. हा फार्म केवळ प्रात्यक्षिक शेतीसाठी नसून पिकवलेला भाजीपाला अक्षय पात्रच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भोजनात वापरला जाईल. तसेच कौशल्य विकास, उद्यमशीलता अशा वाढीसाठीही त्याचा वापर केला जाईल. त्याच्याचबरोबर ड्रोन तंत्रज्ञान, पॉलीहाऊस, विदेशी पालेभाजी, भाजीपाला, फूल शेती, हायड्रोफोनिक्स, मिलेट्स, फूड प्रोसेसिंग यासारख्या अनेक क्षेत्रातील कौशल्यांमुळे विद्यार्थी केवळ नोकरी शोधणारे न राहता संधी निर्माण करणारे ॲग्री उद्योजक होतील आणि पारंपरिक अनुभवाचं शहाणपण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम साधत AI आधारित फार्म ऑफ द फ्युचर उभारून शाश्वत विकासाला चालना देणं हे आमच्या एका प्रकल्पाचं अतिशय महत्त्वाचं अंतिम ध्येय आहे. कारण अनुभवाचे शहाणपण आणि तंत्रज्ञानाची ताकद एकत्र आली की हा मार्ग प्रगतीचा होतो. त्याच्याचबरोबर वन साईज डज नॉट फिट ऑल. बाकीच्या मुलांच्यासाठी सुद्धा आम्ही बाकीचे अनेक काही उपक्रम करतो की ज्याच्यामध्ये अर्न अँड लर्नच्या संधीमधून रोबोटिक्स, तंत्रज्ञान, क्रिएटिव्ह स्किल्स, इव्हेंट मॅनेजमेंट, टुरिझम, फंक्शनल स्किल्स अशा अनेक काही अनुभवात्मक प्रशिक्षण कार्यक्रम हे राबवले जातात आणि हे शिक्षण विद्यार्थ्यांच्या व्यावसायिक आणि वैयक्तिक विकासाला नक्कीच गती देतील. तर ही परिषद आपल्याला विचार, संधी आणि उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा देतील आणि उद्योजकतेच्या या प्रवासासाठी तुम्हा सर्वांना माझ्या शुभेच्छा. आणि या प्रोग्राममध्ये आपले 3 भागांमध्ये आपला हा प्रोग्राम होईल. आत्ताला एक फॉर्मल प्रोग्राम होईल. त्याच्यानंतर या फॉर्मल प्रोग्राममध्ये आधी आपले सगळे आपली विचार मांडतील. त्याच्यानंतर आपल्या काही मुलांचे बिझनेस प्लॅन प्रेझेंटेशन्स आणि जे मुलांनी आपल्या अल्युमिनाय एंटरप्रेन्युअर्सबरोबर जे शॅडोईंग केलं आहे, शॅडोईंगमध्ये तुम्ही खूप काही गोष्टी ऑब्झर्वेशननी शिकता, त्याही मुलं इथे प्रेझेंट करणार आहेत. आणि लंच नंतर आपण मेंटरिंग सेशन्स आणि त्याच्याचबरोबर मुलांचं एक एक्झिबिशन आपण ठेवलेलं आहे. तुम्ही त्यालाही जरूर भेट द्या. धन्यवाद. थँक्यू.